नमस्कार मंडळी, आज आपण इथे ब्राह्मणी पद्धतीने कांदा लसूण न घालता पारंपरिक असा मसाले भाताची रेसिपी केलेली आहे। कमीत कमी साहित्यामध्ये हा मसाले भात चवीला अतिशय मस्त असा होतो। कोणत्याही प्रसादासाठी, नैवेद्यासाठी, सणासुदीला हा भात आवर्जून केला जातो। डिटेल व्हिडिओ इथे दिलेला आहे, स्टेप बाय स्टेप बऱ्याच इथे टिप्स मी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करा आणि फेसबुकला फॉलो करा। चला मग लगेच सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एका बाउलमध्ये 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा वासाचा बारीक तांदूळ घेऊ शकता, आंबेमोहर, मसुरी किंवा बासमती तांदूळ घेऊ शकता। त्यानंतर तांदळामध्ये इथे मी पाणी घातलेलं आहे आणि स्वच्छ हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। 1-2 वेळा मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, यातलं पाणी काढून निथळून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। इथे तोंडली चिरून घेतली उभडसर, त्यानंतर बटाटा चिरून घेतलेला आहे, ढोबळी मिरची, गाजर आणि इथं फ्रोजनचे मटार घेतलेले आहेत। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या भाज्या घेऊ शकता। त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या एक 8 ते 10 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे काही कढीपत्त्याची भरपूर पानं घेतली आहेत, ओलं खोबरं आणि आलं घेतलं 1 इंच। त्यानंतर देठासकट कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरच्या जारमध्ये घातली। त्याचबरोबर इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। सगळं हे मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक 8 ते 10 हिरव्या मिरच्या, तिखट आपल्याला किती आवडतं त्या चवीनुसार इथं मिरच्या तुम्ही घ्या। मिक्सरमधनं हे सगळं आता ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याची अशी पेस्ट करून घ्यायची। तुम्ही सगळं फोडणीमध्ये जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं, पण मी इथे पेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे की नाही मसाले भाताला चव मस्त येते। कुकरचा पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी इथे तडतडायला लागली आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे पण इथे चांगले फुलले। त्यानंतर आपण इथे तमालपत्र घातलेत, 1-2 ते 3 पानं आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काळी मिरी, वेलची आणि 2 की दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। हिरवी वेलची असते ती घ्यायची, त्याचा स्वाद ह्या मसाले भाताला मस्त लागतो। पुन्हा एक 4 ते 5 इथे मी कढीपत्त्याची पानं घातली। अर्धा चमचा हिंग घालायचा, हिंगाचा वास खूप छान लागतो। त्यानंतर सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या घालायच्यात। बटाटे घातले, तोंडली घातली, गाजर घातले, त्याच्यानंतर इथे ढोबळी मिरची आणि फ्रोजनचे मटार घातले। आता हे सगळं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटं फक्त परतवून घ्यायचं आहे। नंतर कारण भात शिजताना या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतात, त्याच्यामुळे ह्या भाज्या जास्त आता परतवायची आवश्यकता लागत नाही। सगळं व्यवस्थित इथे परतून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव वाटी मी काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। ऑप्शनल आहे पूर्णपणे, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर आपण इथे पुन्हा त्या मिक्स करून घेतल्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर पूर्णपणे हळद ह्या भाज्यांना लागेल याप्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपण निथळून ठेवलेला जो तांदूळ आहे ना, तो सगळा घालायचा आहे। तांदूळ असा धुवून अगोदर निथळून ठेवला म्हणजे की नाही त्याचा भात अगदी व्यवस्थित शिजतो आणि चवीला पण चांगला लागतो। नितळलेला सगळा तांदूळ मी इथे घातलेला आहे। त्यानंतर आपण ओलं खोबरं, कोथिंबीर आणि आल्याची जी पेस्ट मिक्सरवर करून घेतली होती, ती सगळी या तांदळावर घालायची। या मसाल्यामुळेच की नाही आपल्या ह्या मसाले भाताला चव अप्रतिम अशी येते। त्यामुळे सगळं आता मिक्स करून घ्यायचं। आता आपण जे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेली पेस्ट त्याच्यामध्ये घातली, त्यानंतर की नाही हा तांदूळ एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला असा परतवून चांगला भाजून घ्यायचा आहे। पहिल्यांदा सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हा भाजून घ्यायचा, कारण जसा आपण हा तांदूळ भाजत जातो की नाही त्याप्रमाणे हा मोकळा मऊसूत असा होतो आणि तेवढा चविष्ट सुद्धा होतो। कारण आपण जी पेस्ट घातलेली आहे, आलं आणि कोथिंबीर, ओलं खोबरं, ते व्यवस्थित या तांदळाला लागतं। त्यानंतर की नाही ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा मी गूळ घातलेला आहे। गूळ घालणं तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण जेव्हा आपण पारंपरिक ह्या कांदा लसूण न घालता ब्राह्मणी पद्धतीच्या भाज्या करतो किंवा मसाले भात वगैरे करतो, त्याच्यात गुळाचा वापर आवर्जून केला जातो। त्यामुळे इथे तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं। गूळ घातल्यानंतर मात्र चव खूप छान येते। आता सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी 2 ते 3 मिनिटं हा तांदूळ ना चांगला परतून घेतलेला आहे। अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर 1-2 चमचे होईल एवढा मी गोडा मसाला घातलेला आहे।
गोडा मसाला कसा करायचा ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक देते. पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ह्या मसाल्यामुळेच की नाही ह्या मसाले भाताला चव अप्रतिम अशी येते. त्याचबरोबर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण जो गोडा मसाला घातलेला आहे तो पूर्णपणे या तांदळाला लागेल याप्रमाणे मिक्स करून घेतलेला आहे. 2-3 मिनिटं हा तांदूळ चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मी इथे 2 वाटी माझा तांदूळ आहे त्यासाठी म्हणून मी 4 वाट्या इथे गरम पाणी घातलेलं आहे. तुमचा तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याला किती पाणी लागतं त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घाला. त्यानंतर की नाही इथे मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पूर्ण सगळं मिक्स करायचं आणि शेवटला सगळ्यात 1 चमचा साजूक तूप घालायचं. त्याच्यामुळे की नाही या मसाले भाताला चव अप्रतिम अशी येते आणि भात मऊसूत छान शिजतो, मोकळा होतो. आता हे उकळू द्यायचं. सगळं मिक्स करून उकळल्यानंतरच ह्याच्यावरती झाकण लावायचं आणि कुकरच्या इथे मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. मध्यम गॅसवरती इथं मी 2 शिट्ट्या करतीये. तुमचा आता कोणता भात आहे आणि तुमच्या भात शिजायला किती वेळ लागतो त्या अंदाजानुसार तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या करू शकता. सणासुदीला तुम्ही नक्की हा मसाले भात करून बघा. अगदी अप्रतिम अशी चवीचा हा होतो. 2 शिट्ट्या इथे झालेला आहे आणि आपण इथे वाफ पण गेलेली आहे. झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपला हा मसाले भात इथे तयार झालेला आहे. कांदा लसूण न घालता नैवेद्यासाठी किंवा पंक्तीतला जो मसाले भात असतो तो इथे तयार झालेला आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हा भात सर्व्ह करायचा. जेव्हा तुम्ही ताटामध्ये मसाले भात वाढणार असाल त्यावेळेला त्याच्यावरती ओलं खोबरं पण घालू शकता तुम्ही. पूर्ण भातामध्ये ओलं खोबरं घालायचं नाही, नाहीतर लवकर भात खराब होण्याची शक्यता असते. पुन्हा सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे. खूप फॉलोअर्सनी मला कमेंट करून सांगितलं होतं, की मसाले भाताची रेसिपी पोस्ट करा. त्यांच्या सगळ्यांसाठी मी ही रेसिपी पोस्ट केलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि सविस्तर डिटेल दिलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे. डिशमध्ये मी इथे मसाले भात काढून घेतलेला आहे. त्यावरती साजूक तूप घालायचं आणि इथे ओलं खोबरं तर आवर्जून मसाले भातावर घालायचं. त्याच्यामुळे चव मस्त येते. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मला जास्तीत जास्त पॉईंट्स द्या. आणि फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. मस्त आपला हा कांदा लसूण न घालता पारंपरिक ब्राह्मणी पद्धतीचा मसाले भाताची रेसिपी ती दाखवलेली आहे आणि पंक्तीतला जो मसाले भात असतो ना तो ह्या चवीचाच असतो. नक्की करून बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.